महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला आहे. माननीय पंतप्रधान साहेबांनी लोकांना आवाहन केलं आहे. पेट्रोल, डिझेल, इतर गोष्टी असं भरपूर ऑइल आहे, ते कसं वापरायचं, इतर गोष्टी कशा टाळाव्या आणि राज्य शासनाने तर महाराष्ट्र शासनाने ते एक जी आर काढला आहे. कोणकोणत्या गोष्टी कशा आपल्याला यूज करायचे आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला निर्बंध लावायचा आहे, कसं वापर करायचं आहे, हे सर्व सविस्तर या जी आरमध्ये देण्यात आलं आहे. जी आर शेवटपर्यंत पहा, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दाखवू. बघा, पश्चिम आशिया संघटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजना. तर बघा, जे पश्चिम आशियाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरून राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजना या जी आर मार्फत देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 13 मे 2024 हे जी आर करण्यात आलं आहे. शासन परिपत्रक आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी पश्चिम आशियाची संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे, ज्यामध्ये घरून काम करण्याची मुभा, वर्क फ्रॉम होम, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतावरील अवलंबितता कमी करून नैसर्गिक शेती करणे. तर बघा, हे आपण तुम्ही न्यूजमध्ये भरपूर असं पाहिलं असेल न्यूज. तर पंतप्रधानांनी लोकांना काय आवाहन केलं होतं, जे आंतरराष्ट्रीय आशियाई संघटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काय काय या ठिकाणी अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, असं या जी आरमध्ये दिला आहे. तर बघा, रासायनिक खतावरील अवलंबित कमी करून नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढवणे व परदेशी दौरे टाळणे, इतर बाबीचा समावेश आहे. आता कोणकोणते मुद्दे शासनाकडून या ठिकाणी अ, निर्बंधित करण्यात आला आहे, ते आपण बघू. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढील उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. पहिला आहे, परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास शासकीय कामाकरिता मजूर असलेल्या परदेशी दौरे रद्द करण्यात यावेत व नवीन दौऱ्याचे नियोजन करू नये. स्पष्ट महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने या ठिकाणी म्हटलं आहे. तर दुसरा मुद्दा, दैनंदिन वापराकरिता बाह्य स्रोताद्वारे घेण्यात येणाऱ्या वाहनामध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्राधान्य देण्यात यावे. तिसरं, कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळ भेटी दरम्यान कमीत कमी वाहनाचा वापर करावा. चौथा, अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पोलिंगद्वारे प्रवास करण्याचे नियोजन करावे. पाचवा मुद्दा हा, अधिकारी कर्मचारी यांनी सद्यस्थिती कार्यालयीन कामकाजाकरिता दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. बघा, हे सर्व नियम लागू करण्यात आला आहे. 6 नंबर आहे, वरिष्ठ अधिकारी यांना आठवड्यातील एक दिवस मेट्रोने, लोकलने, सार्वजनिक बसने प्रवास करावा. तर बघा, या ठिकाणी 6 नंबरचा मुद्दा तुम्हाला समजत असेल. वरिष्ठ अधिकारी आणि तेलाचा पेट्रोल, डिझेल हे कमी वापर करण्यास या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आहे पंतप्रधानांकडून. 7 नंबर आहे, इलेक्ट्रिक वाहनाची चार्जिंग यंत्रणा सक्षम करणे व त्यासाठीचे लागणारे विजेचे दर कमी करण्याबाबत विचार करावा व चार्जिंग सेंटर उभारण्याकरिता प्रलंबित असलेल्या व अधिकारी कर्मचारी यांनी सद्यस्थिती कार्यालयीन कामकाजाकरिता दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. वरिष्ठ अधिकारी यांनी आठवड्यातील एक दिवस मेट्रोने, लोकलने, सार्वजनिक बसने प्रवास करावा. इलेक्ट्रिक वाहनाची चार्जिंग यंत्रणा सक्षम करणे व त्यासाठीचे लागणारे विजेचे दर कमी करण्याबाबत विचार करावा व चार्जिंग सेंटर उभारण्याकरिता प्रलंबित असलेल्या व नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मान्यता द्यावी. 8 नंबर, मंत्रालयीन स्तरावरील, विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावर शासकीय बैठका, प्रशिक्षण, सेमिनार इतर आयोजित करणे आवश्यक असल्यास VC प्रणालीचा वापर करण्यात यावा. सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र इत्यादी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी यांचे पालन सुनिश्चित करावे. 10 नंबर, पोलीस विभागाने कोणत्याही प्रयोजनाकरिता दुचाकी फेऱ्या, बाईक रॅली, वाहनाचा मिरवणुकी, वाहनाचा ताफा इतरसाठी परवानगी देण्यात येऊ नये. 11 आहे, बघा, या ठिकाणी काय म्हटलं, पोलिसांना सुद्धा म्हटलं, पोलीस विभागाने कोणत्याही प्रयोजनाकरिता दुचाकी फेऱ्या, बाईक रॅली, वाहनाच्या मिरवणुका, वाहनाचा ताफा इतरांसाठी परवानगी देण्यात येऊ नये, स्पष्ट म्हटलं आहे. 11 नंबर आहे, माहिती व संपर्क तसेच कार्यरत यंत्रणेचे माफक
माफक प्रमाणात शासकीय जाहिराती प्रसारित करण्यात यावी आणि अनावश्यक खर्च टाळा. खर्चित तंत्रज्ञानाचा डेकोरेटिव्ह लाईट्स इतर वापर कमी करावा. प्लेस बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा व प्रकाशित होर्डिंगसाठी डीजी सेटचा वापर करण्यात येऊ नये. 12. कार्लीन कामाकरिता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत दिव्याचा वापर टाळावा. कार्लीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा उदाहरणार्थ इतर उपकरणे बंद करावीत. तसेच वातानुकूलित यंत्रणेचे तापमान 24 ते 46 अंशावर ठेवावे. पंतप्रधान पण प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरावरती सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी भर देण्यात यावा. 14. खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी, वसतिगृहे, तुरुंग, पोलीस भोजनालय, रुग्णालय यांनी त्यानुसार मेनूमध्ये बदल करावेत. अशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांनी घराच्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी समुपदेशन करावे. तर या ठिकाणी काय म्हटले बघा, अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी समुपदेशनासाठी करण्यात यावे असं स्पष्ट राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या यांनी जे नियम आहेत ते नियमाचं अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या मेनूमध्ये बदल करावे. अशा करता अंगणवाडी सेविका घराच्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी समुपदेशन करावं. तर काय म्हटलं, घराचं खाद्यतेलाचा कमी वापर करण्यासाठी समुपदेशन करावे असं अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांना यांना म्हटलं आहे. सोयाबीन सूर्यफूल तेलाऐवजी मोहरीचे तेल, शेंगदाण्याच्या तेलाला प्रोत्साहन द्यावे. तर कोणत्या तेलाला प्रोत्साहन द्यावे? 15 नंबर, PNGचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी PNGच्या जोडण्यांना प्रलंबित असलेला प्रस्ताव व नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने परवानगी देण्यात यावी. 16. मुंबई आणि इतर मोठ्या शहरामधील रेस्टॉरंट, हॉटेल यांनी अनिवार्यपणे PNGचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी दुबार नोंद असलेली ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. तर बघा या ठिकाणी काय म्हटलं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी दुबार नोंद असलेले ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. तसंच सर्वसाधारण ग्राहकामधील बोगस दुबार स्थलांतरित इतर ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी, जेणेकरून खऱ्याखुऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी खताच्या योग्य वापरासाठी ॲग्रिस्टिकवर नोंदणी करण्यासाठी युरियाचे शेती कामासाठी होणार गैरवापर रोखण्यासाठी खताचा वापर तर्कसंगत करण्यासाठी माती परीक्षण करून पीकनिहाय आणि प्रदेशनिहाय सूचना निर्गमित करण्यासाठी कृषी विभागाकडून मोहीम राबवण्यात यावी. सर्व प्रशासकीय विभागांनी पुढील 6 महिन्यासाठी सल्लागार यांनी नेमणूक करण्याचे टाळावे व सर्व प्रशासकीय विभागीय आयुक्त, एक जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी वरील सूचनाचे योग्यरित्या पालन होईल याची दक्षता घ्यावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा JR डाउनलोड करू शकता. तर बघा, तुम्ही ऑलरेडी न्यूजमध्ये पाहिलं असेल, मोदीने आपले जे माननीय पंतप्रधान मोदी यांनी आश्वासन दिलं होतं, आवाहन केलं होतं लोकांना कोणकोणत्या आपल्याला गोष्टीच्या कमी वापर करणे हे महत्त्वाचं असेल. कारण आंतरराष्ट्रीय म्हणजे जो संकटाचा जो भार आहे तो आपण मेंटेन केलं तर आपण 100% त्या अडथळ्यामधून बाहेर निघू असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आंतरराष्ट्रीयमध्ये तुम्हाला माहीत आहे, इतर देशामध्ये त्यांचं वार चालू आहे. वॉर असल्या कारणाने इतर गोष्टी, इतर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं काम त्या ठिकाणी ठप्प होत आहेत. त्याच्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने माननीय पंतप्रधान यांनी लोकांना आवाहन केलं आहे की कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि भरपूर शासकीय असेल किंवा इतर भरपूर असे काम आहे ते आपल्याला टाळण्यात यावं असं म्हटलं आहे. आणि अंगणवाडी सेविका आणि अशा कार्यकर्त्यांना समुपदेशनासाठी या ठिकाणी बोलण्यात आलं आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल की काय काय या ठिकाणी JR मध्ये बंधन देण्यात आलं आहे ते समजेल.